आईवडिलांच्या हातातील 30 वर्षाचा कोयता मुलाने मुक्त केला. तुमच्या तोंडावरती लगेच नाव आलं असेल. एक कहाणी आहे डीवायएसपी संतोष खाडे यांची. संतोष खाडे एमपीएससी मध्ये टॉपर, डायरेक्ट डीवायएसपी म्हणून भरती झाल्यानंतर, ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोबेशन पिरियडमध्ये अहिल्यानगर येथे रुजू झाले आणि फक्त 33 दिवसामध्ये 260 आरोपींना अटक केली. अहिल्यानगरमध्ये वाळू तस्करी असेल, दारूच्या बाबतीमध्ये असेल, अवैध धंदे, मटका, जुगार याच्यावरती नियंत्रण आणलं. मित्रांनो, संघर्षमय कहाणी. आज त्याचं नाव सिंगम म्हणून महाराष्ट्रात घेतलं जातं. लढवय्या संतोष खाडे यांचं प्रोव्हिजन पिरियड संपलेलं आहे. आता चर्चा चालू झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये यांची नेमणूक होणार. त्यामुळं खासदार आमदारांचे धाबे आणले आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा धास्तावलेले आहेत. जर अशा प्रकारे संतोष खाडे यांची कामगिरी उत्तुंग अशी वाढत गेली तर नाकारते अधिकाऱ्यांवरती बोट लावलं जाणार आहे. मित्रांनो, अशा अधिकाऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल जिथं संतोष खाडेंची पोस्टिंग होईल तिथं जनसामान्याचा नायक म्हणून त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि त्याला पाठबळ दिलं पाहिजे. मित्रांनो, हॅट्स ऑफ संतोष खाडे, ही इज अ रिअल हिरो. असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक. जय हिंद, जय संविधान.